तुम्ही लग्नाचं प्लॅनिंग करताय का? मग हे 3 बुक्स नक्कीच वाचायला पाहिजे. लग्न ठरलं की आपण कपडे, दागिने आणि डेकोरेशनमध्ये इतके गुंतून जातो की ज्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायचं आहे, तिला कसं समजून घ्यायचं हेच विसरतो. लग्नानंतरचे वाद टाळण्यासाठी आणि नातं मजबूत करण्यासाठी हे 3 बुक्स प्रत्येकाने नक्कीच वाचायला हवीत. नंबर 1, मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस. पुरुष आणि स्त्रियांच्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक आहे आणि हे पुस्तक तुम्हाला हेच समजावून सांगते. जेव्हा नवरा गप्प बसतो तेव्हा त्याला त्याचा स्पेस हवा असतो आणि जेव्हा बायको बोलते तेव्हा तिला फक्त ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वागण्यावर राग येण्याऐवजी त्याच्या स्वभावामागचं लॉजिक कळेल. नंबर 2, 8 रूल्स ऑफ लव्ह. आजच्या आधुनिक काळात प्रेम कसं जपावं याचे 8 महत्वाचे नियम जय शेट्टी यांनी 8 रूल्स ऑफ लव्ह या पुस्तकात सांगितले आहे. हे पुस्तक तुम्हाला फक्त जोडीदारावर प्रेम करायला शिकवत नाही, तर स्वतःवर प्रेम कसं करावं आणि नात्यात एकटे असतानाही कसं आनंदी राहावं हे शिकवतं. नंबर 3, द 5 लव्ह लँग्वेजेस. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी असते. तुमची भाषा जर जोडीदाराला येत नसेल तर नात्यामध्ये दुरावा येतो. कोणाला कौतुक आवडतं तर कोणाला जोडीदाराची कामात मदत, कोणाला गिफ्ट्स हवे असतात तर कोणाला फक्त क्वालिटी टाइम. तुमच्या जोडीदाराची लव्ह लँग्वेज नेमकी कोणती आहे हे ओळखलं की तुमच्यातील अर्धे वाद तिथेच संपतील. लग्न टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर एकमेकांना समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या जोडीदाराला नक्की काय हवंय हे ओळखण्याची कला तुम्हाला यातून साध्य होईल. ज्याप्रमाणे आपण करिअरसाठी अभ्यास करतो तसाच अभ्यास सुखी संसारासाठीही करणं गरजेचं आहे. ही पुस्तकं वाचणं म्हणजे तुमच्या भविष्यातील सुखासाठी केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. चांगला जोडीदार मिळणं हे नशिबावर असलं तरी तो टिकवणं ते तुमच्या समजूतदारपणावर असतं. या 3 पुस्तकांपैकी तुम्ही कोणतं पुस्तक आधी वाचायला सुरुवात करणार आहात मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.